उपस्थित बंधूंनो, काशीनाथ केदारे फार मोठं व्यक्तिमत्व आहे, मोठा माणूस आहे. त्याची आदरांजली सभाची थोडी समज व्यवस्थित झाली का त्यामुळे मी आज या ठिकाणी प्रथम उपस्थित राहिले. त्या सभेचं आपण अध्यक्ष सोडून देऊ, सभेची सुखद असावी, कारण केदारे परिवाराशी या वसाहतीचे अनेक लोक जोडलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते, धार्मिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातले लोक आहेत. सर्वांची इच्छा असते क्षेत्रामध्ये वाढीचं, पण आपण स्वयंघोषित प्रकारातून म्हणून त्याला सुसूत्रता असावी म्हणून या ठिकाणी उभा आहे. काशीनाथ केदारे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांचे मिळवणे अशोक करून विनंती करतो. आपण या ठिकाणी सगळी श्रद्धांजली महाकारुण्य प्रभावी गौतम बुद्ध, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचा आराध्य दैवत शिवाजी महाराज शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन करतो. आज या ठिकाणी आमचे आदरणीय भाचे, आदरणीय मनोहर केदारे, आरोप केदारे, विलास केदारे आणि मरण पावलेले माझे सर्व धाकटे भाचे राजू केदारे यांचे पुतणे विकासजी वडील पांडुरंग काशीनाथ केदारे माझे सख्खे मिळवले. माझे बहिणीचे मिस्टर होते. माझी बहीण बापाला 2 वर्षापूर्वी मरण पावल्या, परंतु आमच्या पाठीनंतर आमचे एवढे 2 वर्षातच मरण पावत आहे. ही फार दुःखाची गोष्ट. आज आमचे निवडे वाडी 93 वर्षापर्यंत जगले असाल. त्यांची सेवा त्यांच्या मुलांनी सुनबाईंनी मुली चांगल्या प्रकारे केली, म्हणून ते 93 वर्ष जगले. बंधू, आज मूर्ती छोटी पण कीर्ती फार मोठी होती. आपल्या सर्व मुलांना त्यांनी कामाला लावलं, त्यांना घरात गेली, सगळं सगळं व्यवस्थित पार पाडलं. आज 93 वर्ष त्यांना बंधूंना खायची काम नाही, भरपूर मोठं काम, भरपूर ते काम पाहिलं. आज आपल्यातून 14 तारखेला संध्याकाळी रात्री 2 वाजता निघून गेले. बंधू, खूप वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे. बंधू, विचारवरती भरपूर बोलणारे आहे, सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आज वेळ नाही येते. बंधू, आम्ही जर मुंबईमध्ये आलो असेल त्या काही एवढ्या मुंबईत आम्ही आलो. बंधू, आमच्या मुंबईमध्ये तुझे कार्य भरपूर होते, पण 2 कोणाचे होते. आमच्या बहिणीला आम्हाला मुंबईत आलं, जेवणाला मुंबईत आलं. अशा लोकांचे गुण मी आयुष्यात करू शकत नाही. बंधू, मी माझ्या संपूर्ण बंधूच्या वतीनं, प्रभावी आंबेडकर नानाच्या वतीनं, आमच्या प्रेमळ दादीला भावपूर्ण श्रद्धांजली